सर्वात मोठं ते म्हणजे की भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 16(4) होतं। आर्टिकल 16(4) नुसार भारताच्या संविधानात आपल्याला माहिती आहे आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16। आर्टिकल 16 हे एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामधलं आहे। तर एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये आर्टिकल 16(4) मध्ये आताच जसं डॉक्टर गजानन लासुरे सरांनी सांगितलं की त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तो जो व्यक्ती आहे तो मागासवर्गीय समजला असला पाहिजे आणि त्या समूहाचं पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे सिद्ध झालं पाहिजे। या दोन गोष्टी असल्या तरच त्याला नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं। पण नोकऱ्यामध्ये तर आरक्षण होतं, पण शिक्षणातल्या आरक्षणाचं काय? अशा प्रकारची एक केस एका मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनच्या संदर्भामध्ये आधी 14 सीट्स ब्रिटिशांच्या काळात कशा भरायच्या त्या संदर्भातला एक GR होता आणि त्या GR मध्ये 2 जागा मुसलमानांच्या, 1 जागा ख्रिश्चनांची, 1 जागा ब्राह्मणांची, 6 जागा अन्य मागासवर्गीयांच्या, 2 जागा SCच्या, अशा बघा ते 14चं जे रोस्टर आहे तुम्ही बघा तो अभ्यास करा। तर त्याला ऍक्च्युली चॅलेंज करण्यात आलं आणि चॅलेंज करताना एकाच्या ब्राह्मण मुलीने मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नाही म्हणून तिने ते चॅलेंज केलं आणि तिने काय म्हटलं की भारताच्या संविधानामध्ये असं म्हटलं आहे की मागासवर्गीय समूहाला आणि पुरेसं प्रतिनिधित्व नसेल असल्यानंच फक्त आरक्षण मिळू शकतं आणि तो जो GR होता त्या GR मध्ये 14 पैकी काही जागा ब्राह्मणांना पण दाखवण्यात आलेल्या होत्या, मुसलमानांना दाखवण्यात आलेल्या होत्या। तर त्यांनी म्हटलं की हे तर भारताच्या संविधानाच्या जे कॉन्स्टिट्यूशनचा मूळ गाभा आहे त्याच्या विरुद्ध आहे, कुठलाच ऍक्ट याच्याशी मॅच होत नाही। आणि भारताच्या संविधानामध्ये एक कलम असंही आहे की या देशामध्ये कधीही अशी स्थिती निर्माण झाली की संविधानाच्या विपरीत काही आहे तर संविधानाला काय अपेक्षित आहे ते सस्टेन होईल, ते टिकून राहील। मग 2 जागा जर का ब्राह्मणांना आहे तर आर्टिकल 16(4) काय म्हणतो की मागासवर्गीय समूह आणि पुरेसं ब्राह्मणा मागासवर्गीय समूह नाहीये। तर चेन्नई हायकोर्टाने तो जो GR आहे तो GR कॅन्सल केला, चेन्नई हायकोर्टाने तो GR कॅन्सल केला। पण त्याच्यामुळे काय झालं की मागासवर्गीयांचं आणि सगळ्यांचं शिक्षणातील आरक्षण खतम झालं आणि मग त्यावेळेस पेरियारने आंदोलन केलं होतं, आणि त्यांनी म्हटलं की कैसा संविधान ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है, इस संविधान में उन्होंने नौकरी का प्राविधान तो किया है, 16(4) तो किया है, मगर इसमें एजुकेशन का रिजर्वेशन ही नहीं है। जब लोग पढ़ेगी ही नहीं तो उनको नौकरी कहाँ से मिलेगी? आणि म्हणून त्या संविधानाचा त्यांचा विरोध आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे। आणि त्यांनी म्हटलं की कारण विदाउट एज्युकेशन एम्प्लॉयमेंटचा आपण विचार करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जवळजवळ महिनाभर म्हणजे त्यावेळेस पेरियारला अटक पण करण्यात आली होती आणि पेरियारने त्या हायकोर्टामध्ये चेन्नई हायकोर्टामध्ये इथपर्यंत स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे की ॲज लॉंग ॲज यू द ब्राह्मण जजेस विल बी सिटिंग हिअर ॲक्च्युली देअर विल बी सोशल इनजस्टिस इन दिस कंट्री। त्या जजने त्यांना रिपीटेडली 2-3दा संधी दिली की तुम्ही तुमचे स्टेटमेंट परत घ्या, कारण तुम्ही मला ब्राह्मण म्हणून असं म्हणू शकत नाही। पण पेरियारने ते स्टेटमेंट परत घेतलं नाही आणि मग कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नावाखाली पेरियारला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं। जेव्हा पेरियारला तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा 15 दिवस पूर्ण चेन्नई शहर आणि मद्रास प्रांत जळत होता, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे। भारत सरकार घाबरून गेलं। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाचे कायदा मंत्री होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते। त्यांनी म्हटलं काय करायचं, प्रश्न आला तर बाबासाहेबांनी आणि पंडित नेहरूची चर्चा झाली। बाबासाहेबांनी म्हटलं पेरियार जो बोल रहा है पॉइंट बहुत इंपॉर्टेंट है, 64 है, इधर में एम्प्लॉयमेंट का रिजर्वेशन है मगर एजुकेशन का रिजर्वेशन तो है ही नहीं, एजुकेशन का रिजर्वेशन तो है ही नहीं, तो कुछ तो करना ही पडेगा। आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 15(4) आणण्यात आलं। आज आपण जेव्हा पेरियारची जयंती जेव्हा साजरी करत आहोत तर पेरियारचं हे मेजर कॉन्ट्रिब्युशन आपण लक्षात ठेवायचं की भारतीय संविधानामधला सर्वात पहिलं अमेंडमेंट जे कुठं झालं तर ते या देशातल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC लोकांच्या शिक्षणातलं आरक्षण। आज आपण या शिक्षणाच्या आरक्षण हा विषय घेऊन इथे एक परिचर्चा आयोजित केलेली आहे। त्याच्यामुळे हा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे की सर्वात पहिला जे अमेंडमेंट झालं होतं 1951ला भारतीय संविधानामध्ये ते आर्टिकल 15(4) होतं आणि आर्टिकल 15(4) मध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे, कारण आर्टिकल 16(4) मध्ये बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स हा शब्द वापरला आहे, पण 15(4) मध्ये जो शब्द वापरला आहे तो शेड्यूल कास्ट,
शेड्यूल्ड ट्राईब अँड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. लक्षात घ्या, तिन्ही शब्द एकत्रितपणे 15(4) मध्ये 16(4) तुम्ही बघा 16(4) मध्ये फक्त बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स म्हटलेला आहे, पण 15(4) अमेंडमेंट आला त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा शब्द वापरण्यात आलेला आहे. एसीबीसी हा शब्द कॉन्स्टिट्युशनल शब्द आहे ओबीसीसाठी, अदर बॅकवर्ड क्लास. मग हा शब्द कुठून उचलण्यात आला? एसीबीसी हा शब्द कुठून उचलण्यात आला? कारण तोपर्यंत ओबीसी म्हणून असं काही नव्हतं, पण ओबीसी म्हणून तेव्हा भारतीय संविधानात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम 340 मध्ये त्याची तरतूद केली होती आणि कलम 340 मध्ये म्हटलं होतं की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग आहे, त्या वर्गाची ओळख करण्यात यावी. राष्ट्रपती एक असा अध्यादेश काढून असा आयोग नेमेल आणि तो आयोग त्या मागासलेल्या जातीचं संशोधन करेल आणि त्या खरंच जर का सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या असल्या तर त्यांना सुद्धा रिझर्वेशन देण्यात यावं. त्यांना जे काही रिकमेंडेशन्स आहेत ते पूर्ण करण्यात यावे. आणि म्हणून 340 मधून मग हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा शब्द आर्टिकल 54 मध्ये आणण्यात आला. आणि म्हणून आपण ओबीसी या शब्दाला जर का समजायचं असेल तर संविधानामध्ये तो एसीबीसी म्हणून आहे, हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओबीसी हा शब्द तुम्हाला भारतीय संविधानात कुठेच सापडणार नाही. मग तुम्ही मला काही कार्यकर्ते जर ओबीसी तो कुछ है नाही लिखा तर तो शब्द आहे एसीबीसी, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आणि अशा प्रकारे पहिला संशोधन ते झालं, त्यास पूर्ण पेरिया झालं होते, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक अतिशय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज पण आरक्षण मागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन गटामध्ये एका वादाची स्थिती निर्माण झालेली आहे. कारण की ओबीसींना मिळणारं हे आरक्षण हे फक्त 27% आहे. कारण 50% सुप्रीम कोर्टाचा जो एक निवाडा आला होता त्यानुसार 50%च्या वर आरक्षण असू शकत नाही, हा पहिला भाग. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आर्टिकल 64 च्या अनुषंगाने लोकसंख्यान्याय आरक्षण देणे गरजेचं आहे. कारण तिथे आर्टिकल 64 मध्ये जे म्हटलेलं आहे की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे पुरेसे प्रतिनिधित्व हा जो शब्द वापरला आहे. मग पुरेसं प्रतिनिधित्वाचा अर्थ काय हा पण डिबेटचा मुद्दा होता. पण जेव्हा हा डिबेटचा मुद्दा त्याच वेळेस ॲज पर पॉप्युलेशन असा जर का कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकला असता की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे डिबेट आपल्याला त्यासाठी वाचावं लागतील, पण त्याच वेळेस प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन हा शब्द का नाही टाकला हा अतिशय महत्वाचा मुद्दा. प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन म्हटलं तर एससीला एससीचा, एसटीला एसटीचा, ओबीसीला ओबीसीचं प्रपोर्शनेट मिळून गेलं असतं. पण तिथे प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन शब्द न टाकता ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा शब्द टाकण्यात आला, पुरेसं प्रतिनिधित्व. पण कारण याच्यावर त्याच्यामध्ये खूप डिबेट झालेली आहे. पण पुरेसं म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या ऍक्टमध्ये किंवा एखाद्या कलमामध्ये जर का तो शब्द पूर्णपणे डिफाईन होत नसेल तर लॉमध्ये इंटरप्रिटेशन लॉ जो आहे त्या इंटरप्रिटेशन लॉनुसार तशानुसार काही इंटरप्रिटेशन होऊन काही ऍक्शन झाले आहे का हे जर का आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यावेळेस त्यांच्या लोकसंख्या रिझर्वेशन देण्यात आलं होतं. याचाच अर्थ आपण असं घेऊया की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इज इन इंडियन कॉन्टेक्स्ट, इन इंडियन लिगल कॉन्टेक्स्ट और इंडियन कॉन्स्टिट्यूशनल कॉन्टेक्स्ट इज नथिंग बट अ प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन. आणि हा धोका ओबीसीचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग आर्टिकल 340 लागू होत नव्हतं म्हणून जो कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, हिंदू कोड बिल आहे त्यातला भाग आहे. कारण आपण फुल्यांचा अभ्यास केला, बाबासाहेबांचा अभ्यास केला, पेरियारचा अभ्यास केला तर त्यांनी भारतातल्या या दोन विषमतेवर हल्ला चढवला आहे की म्हणजे एक स्त्री पुरुष विषमता आणि दुसरी जातीय विषमता. तर स्त्री पुरुष विषमतेमध्ये स्त्रियांना प्राधान्य देण्याचा भाग आहे, जातीय विषमतेमध्ये मागासवर्गीय जातींना प्राधान्य देण्याचा भाग आहे. हे दोन्ही रिझर्वेशन्स आहेत, हे दोन्ही रिझर्वेशन्स आहेत. मग जेव्हा हा मुद्दा आला तर बाबासाहेबांनी जेव्हा राजीनामा दिला कायदेमंत्री पदाचा आणि याचा जो काकासाहेब कालेलकर आयोग आला तो आयोगाला थंड्या बसण्याने टाकण्यात आलं. पण हे समोर कधी ना कधी लागू होणार आहे हे लक्षात घेऊन ऍक्च्युली 1980 आणि अजून वायसी चंद्रचूडचा निर्णय आहे की रिझर्वेशन हे 50%च्या वर देता येऊ शकत नाही. याच गोष्टीला इंदिरा साहनी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा 50%च्या वर रिझर्वेशन देता येत नाही असं म्हणण्यात आलं आणि त्यानुसार रिझर्वेशनला 50%ची मर्यादा घालण्यात आली.
जेव्हा की भारतीय संविधानामध्ये कुठेच 50% ची मर्यादा नाही, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये रिझर्वेशनला 50% मर्यादा कुठेच लिहिली नाही. हे फक्त कोर्टाचे निर्णय आहे. आणि असं जर का आहे तर 50%च्या वर कुठे आरक्षण आहे का? तर हो आहे, पेरियारच्या राज्यात आहे. जिथे पेरियारने सामाजिक न्यायाचं आंदोलन चालवलं त्या पेरियारच्या राज्यामध्ये आज 69% रिझर्वेशन आहे. हेच आंदोलन जर का बाबासाहेबांसोबत त्यावेळेस जर का ओबीसी वर्ग आला असता तर जे तामिळनाडूमध्ये घडलं ते महाराष्ट्रात पण घडलं असतं. पूर्ण 69% इथे 69% रिझर्वेशन आहे. आणि तामिळनाडू एक असं राज्य आहे की जिथे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनचा अर्थ म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांना प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन हे अर्थ लावून रिझर्वेशन देण्यात आलं आहे. तिथे ओबीसीला 50% रिझर्वेशन आहे, शेड्यूल कास्टला 18% रिझर्वेशन आहे आणि शेड्यूल ट्राईबला 1% रिझर्वेशन आहे. आणि जे 50% ओबीसीला जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनचे त्यांनी 2 कप्पे केलेले आहेत. एक 20%चा कप्पा आहे आणि एक 30%चा कप्पा आहे. तर आज हा जो मराठा समाज जो आहे हा, आणि तसं अजून मराठ्यासारख्या पण ज्या शेतकरी आणि कामगार जाती आहेत, ज्या मूळच्या शूद्रवर्णीय जाती आहेत, कारण शिवाजीला शूद्र मानण्यात आला, शाहू महाराजांना शूद्र मानण्यात आला, या जाती अकोमोडेट झाल्या असत्या. आणि आज जो महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीचा जो वाद निर्माण झाला आहे तो वाद निर्माण झाला असता. पण आज जर का आपल्याला याचं काही सोल्युशन काढायचं असेल आज मराठा आणि ओबीसीच्या वादाचं, तर त्याचं उत्तर आपल्याला पेरियारने आधी दिलेलं आहे. म्हणूनही आज पेरियारची जयंती साजरी करत असताना पेरियारला या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की पेरियारने 69% रिझर्वेशन आणले. पेरियार बाबासाहेबांनी खूप वेगवेगळे अँगलवर आणि वेगवेगळे म्हणजे बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे कुठला धर्म, अध्यात्म, तत्वज्ञानाचा कुठलाच विषय सोडला नाहीये. पण पेरियारनी एका स्पेसिफिक विषयावर घेऊनच काम केलं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो त्यांचा जो विषय होता तो एकच होता की प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्या न्याय रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी पेरियार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेसमध्ये असताना सुद्धा पेरियार सातत्याने काँग्रेसमध्ये हाच मुद्दा घ्यायचे की सर्वांना त्याच्या लोकसंख्या न्याय रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. मग त्याच्यानंतर काँग्रेसचं आणि गांधीजींचं जमलं नाही. आपल्याला माहिती पेरियार आणि गांधी जमलं नाही, कारण ज्यावेळेस पेरियारनी जेव्हा दक्षिणेमध्ये अस्पृश्य जातीच्या मुलांना वेगळी शाळा आणि त्यांचे वेगळे बोलणारे होते, तर गांधीजींना हा एजेंडा घ्यायला लावला काँग्रेसच्या याच्यावर कि भाई ये जो है कि अस्पृश्य जो बच्चे हैं वो अलग से खाना खाते हैं, अलग हॉस्टल में रहते हैं, वो अस्पृश्य लड़कों के साथ रहना चाहिए. तर गांधीजींनी म्हटलं कि ये अपना एजेंडा नहीं है, अपना एजेंडा पॉलिटिकल एजेंडा है, पॉलिटिकल फ्रीडम टू इंडिया, नॉट अ सोशल फ्रीडम टू इंडिया. तर तोपर्यंत पेरियारांची फार मोठी फसगत झाली होती. पेरियारने आपली पूर्ण एनर्जी तोपर्यंत काँग्रेस वाढवण्यासाठी कश्मीरमध्ये लावली होती. पण त्यांना दुःख झाली की आपला हा जो प्रस्ताव आहे वारंवार 7 वर्ष कंटिन्यूस मद्रास काँग्रेसची जी सभा व्हायची त्या सभेमध्ये पेरियारने सातत्याने मांडला की लोकांना लोकसंख्या न्याय रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून. पण जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आणि या खास म्हणजे अस्पृश्य मुलांच्या जेवणाच्या प्रश्नात गांधीजी विचार त्यांनी ऐकले, तर त्यांना असं वाटलं की आता या गांधी महाराजाला आपण सोडलं पाहिजे. त्या गांधी महाराजाला त्यांनी सोडलं आणि म्हणून तिथे ओबीसीना 50% मिळालं. महाराष्ट्रामध्ये ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी सेवा संघांना मानणारे जे ओबीसी आहेत फक्त त्यांनाच तेवढं शांतपण आलेलं आहे.